आज आपण बनवतोय ढोकळा। तुम्ही ढोकळा करताना जर ढोकळा कोरडा होत असेल, घशात अडकल्यासारखा वाटत असेल, तर मी इथे ज्या पद्धतीने बनवलेला आहे त्या पद्धतीने एक वेळा बनवून बघा। पहिल्या प्रयत्नातच तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट बनेल। अगदी बाहेर मिळतो तसाच हा ढोकळा बनवून तयार होतो। चला तर मग ढोकळे बनवायला घेऊ। मी इथे इडलीच्या भांड्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे। त्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे पाणी उकळण्यासाठी। ढोकळे करताना सगळ्यात आधी पाणीच गरम करायला ठेवायचं। पाणी गरम होईपर्यंत आपलं इकडे मिश्रणही तयार होतं। माझ्याकडे जे इडलीचं भांडं आहे त्यासोबतच ही ढोकळे बनवायची प्लेट आलेली आहे। तिला चांगलं तेल लावून घ्यायचं, जे ढोकळा काढताना व्यवस्थित निघतो। मी इथे वाटीच्या मापाने 1.5 वाटी बेसन पीठ घेते। बारीक रवा 3 चमचे टाकायचा आहे। बारीक रवा नसेल तर आपला जाड रवा जरी मिक्सरमध्ये फिरवून घेतला तरी चालेल। ज्या वाटीने पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं आहे। हे मिश्रण आता चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून यात पाणी घालूया। एक अर्धी वाटी पाणी पुरे होतं या पिठाला। चांगलं फेटून घ्यायचं आहे हे पीठ। फेटून जितकं तुम्ही या पिठाला हलकं करणार तितकेच आपले ढोकळे छान बनणार। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चिमूटभर हळद घालायची। हळदमुळे ढोकळ्यांना कलर खूप सुंदर येतो। 1 चमचा तेल टाकायचं आहे। याला आता चांगलं फेटून घेऊ। मीठ, हळद, तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कंटिन्यू असं फेटत राहायचं। ढोकळ्यांचं पीठ आपल्याला जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे। इनोचं 1 पाकिट टाकायचं आहे। यात कुठलंच बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकायची नाही, फक्त 1 पाकिट इनोचं टाकायचं आहे। इनो टाकल्यावर त्यात 2 चमचे पाणी घालायचं। पाणी टाकल्यावर इनो चांगलं फसफसतं आणि पिठामध्ये मिक्स होतं। हे मिश्रण आता चांगलं फेटून घ्यायचं आहे। ही प्रोसेस फास्ट करायची। तर पीठ बघा अगदी हलकं झालेलं आहे। हे बॅटर आपल्याला असंच ठेवायचं आहे। घट्टही नाही खूप पातळही नाही। इकडे पाणीही उकळलेलं आहे। त्यात ही ढोकळ्याची जाळी ठेवून घेऊ। यात लगेचच मिश्रण टाकून घ्यायचं आहे। बॅटर टाकल्यानंतर प्लेट आपल्याला थोडीशी हलवून घ्यायची आहे। असं केल्याने पीठ सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरतं। ढोकळेही एकसारखे शिजतात। झाकण लावून गॅस फास्ट ठेवायचा आणि 20 मिनिटांसाठी ढोकळ्यांना स्टीम करून घेऊ। ढोकळे मऊ होण्यासाठी त्यात आपल्याला साखरेचं पाणी टाकायचं आहे। मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यात 2 चमचे साखर घालते। थोडंसं मीठ पण टाकायचं आहे। ढोकळे शिजतायत तोपर्यंत साखरही पाण्यात चांगली विरघळून जाईल। साखरेमुळे ढोकळ्यांना एक वेगळीच चव येते। दह्यामुळे जरा आंबट लागतात आणि साखरेच्या पाण्यामुळे थोडेसे गोड, म्हणजे हे तिखट, गोड, आंबट असं कॉम्बिनेशन जे असतं ना ढोकळ्यांचं, खूप भारी लागतात हे ढोकळे खाताना। इकडे 20 मिनिट झालेले आहेत। ढोकळे चेक करून घेऊ झाले आहेत की नाही। सुरीच्या साहाय्याने मी चेक करते आहे ढोकळे शिजलेले आहेत की नाही। असं मध्यभागी सुरी टाकायची आणि अशी प्लेन आली तर समजायचं की आपले ढोकळे पूर्णपणे शिजलेले आहेत म्हणून। ढोकळ्यांना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। ढोकळे पूर्ण थंड झाल्यावरच मी याला कट करून घेते। किती छान जाळी पडली आहे ढोकळ्यांना। किती अलगदपणे सुरी आतमध्ये जाते। खूप सॉफ्ट असे हे ढोकळे झालेले आहेत। तुम्हाला जर गोड आवडत नसतील तर तुम्ही यांना असेच खाऊ शकतात, फक्त वरून फोडणी घालायची आहे। पण आम्ही तर साखरेचं पाणी घालतो, कारण त्यामुळे ढोकळे अगदी बाहेर मिळतात ना सेम तसे होतात। याच्या साईडने कढाई लूज करून घ्यायच्या। आता यात साखरेचं पाणी टाकून घेऊ। इथे जेवढं पाणी बनवलं आहे आपण तेवढं थोडं थोडं करून पूर्ण टाकून घ्यायचं आहे। आणि ढोकळे जर चांगले झालेले असतील ना तर हे पाणी पूर्ण ते शोषून घेतात। थोडंही पाणी असं जाळीच्या खाली जात नाही। आता लगेचच यावर तडका देऊन घेऊ। मी इकडे तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यात अर्धा चमचे मोहरी आणि अर्धा चमचे जिरे टाकायचं आहे।
दोन्ही चांगले फुलले की लगेचच त्यात तीळ घालायचे आहे 1 चमचाभर. तडका द्यायच्या आधीच ढोकळ्यांवर छान कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. म्हणजे हे गरम तेल आपण जेव्हा त्या कोथिंबीरीवर टाकतो ना, तर ती कोथिंबीर अशी छान क्रिस्पी होते. काय भारी दिसत आहे ना ढोकळे. एक ढोकळा मी काढून दाखवते. हे बघा किती छान जाळी पडली ना ढोकळ्याला, आतमध्ये छान असे पोकळ झालेले आहेत. खूप स्पॉन्जी झालेले आहेत आपले ढोकळे. वरून प्रेस केलं ना की त्यातल्या ते साखरेचं पाणी छान असं बाहेर येतंय. खूप असे रसरशीत झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.